Hello friends, next topic is amplitude, period and frequency of SHM. SHM simple harmonic motion किंवा linear simple harmonic motion म्हणजे आपला हा पार्टिकल असतो जो SHM परफॉर्म करतोय. हे सिम्पल हार्मोनिक मोशन आहे टू अँड फ्रो अबाउट द मेन पोझिशन. आता ही झाली मेन पोझिशन पार्टिकलची. हे झालं एक एक्स्ट्रीमेंट, अनदर एक्स्ट्रीमेंट. हे पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शन येणार. इथे पॉझिटिव्ह, इथे या डायरेक्शनमध्ये डिस्प्लेसमेंट कशी येणार, प्लस एक्स येणार. आणि ह्या डायरेक्शनमध्ये जर का आपला पार्टिकल गेला तर डिस्प्लेसमेंट कशी येणार, निगेटिव्ह एक्स येणार. आपला जो पार्टिकल आहे त्याचं मास कसं आहे, स्मॉल एम आहे. मग आता SHM परफॉर्म करते पार्टिकल, त्याचा ॲम्प्लिट्यूडचा फॉर्म्युला काय, पिरियड काढायचं असेल तर त्याचा फॉर्म्युला काय, आणि फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला काय हे आपण या आर्टिकलमध्ये बघणार आहे. सो कन्सिडर अ पार्टिकल P आहे दॅट परफॉर्म द SHM अलॉंग अ स्ट्रेट लाईन MN. या MN ह्या स्ट्रेट लाईनवरती पार्टिकलची सिम्पल हार्मोनिक मोशन चालू आहे. द सेंटर O ऑफ MN इज मीन पोझिशन. बघा, MN ही जी पाथ लेंथ आहे त्याचं सेंटर O काय असणार आहे, तर सेंटर आहे. म्हणजेच तो काय झाला, मीन पोझिशन ऑफ दी पार्टिकल. डिस्प्लेसमेंट ऑफ अ पार्टिकल ॲज गिवन बाय द इक्वेशन 5.12. आता ते आपण ऑलरेडी पाहिलेलंच आहे. ते डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन तरी पण आपण बघूया. 5.12 म्हणजे हे x इज इक्वल टू a साइन ऑफ ओमेगा टी प्लस फाय. हे डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन आहे. सो अकॉर्डिंग टू दॅट इथे पण ते लिहिलेलं आहे x इज इक्वल टू a साइन ऑफ ओमेगा टी प्लस फाय. a म्हणजे ॲम्प्लिट्यूड, a इज ॲम्प्लिट्यूड, angular frequency, instantaneous time and phase. Particle will have its maximum displacement when sin of omega t plus phi will be equal to plus minus 1. आता डिस्प्लेसमेंट मॅक्सिमम कधी असणार, की जेव्हा ही जी टर्म आहे ती प्लस मायनस 1 असेल तेव्हा. म्हणजेच x will be equal to plus minus a. The distance capital A is called as the amplitude of SHM. हे जे डिस्टन्स आहे O पासून M पर्यंत किंवा O पासून N पर्यंत, त्याला काय म्हणायचं, ॲम्प्लिट्यूड कॅपिटल A, पॉझिटिव्ह A, निगेटिव्ह A. मग तिथे डेफिनेशन आहे, द मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट ऑफ अ पार्टिकल परफॉर्मिंग SHM फ्रॉम इट्स मीन पोझिशन इज कॉल्ड अन ॲम्प्लिट्यूड ऑफ SHM. पार्टिकल जो SHM परफॉर्म करतोय त्याचं मीन पोझिशनपासूनचं मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट इज कॉल्ड ॲज ॲम्प्लिट्यूड. आय विल रिपीट, द पार्टिकल इज परफॉर्मिंग SHM अँड इट्स मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट फ्रॉम मीन पोझिशन इज कॉल्ड ॲम्प्लिट्यूड ऑफ SHM. मग पहिला पॉईंट जो आहे ॲम्प्लिट्यूडचा तो इथे झाला. दुसरा पॉईंट कुठला आहे, पिरियड. So period of SHM, the definition आहे, the time taken by a particle performing SHM to complete one oscillation is called period of SHM. One oscillation complete करण्यासाठी जेवढा काही वेळ लागतो, जेवढा काही टाइम लागतो कुणाला, पार्टिकलला, आणि जो पार्टिकल SHM परफॉर्म करतोय त्या वेळेला, त्या टाइमला काय म्हणायचं, period of SHM. सो टाइम टेकन बाय द पार्टिकल परफॉर्मिंग SHM. कशासाठी वेळ लागतोय तर, टू कम्प्लीट वन ऑसिलेशन, दॅट टाइम इज कॉल्ड ॲज अ पिरियड ऑफ SHM. आता त्याचा फॉर्म्युला आपण बघायचा आहे. त्याच्यासाठी डिस्प्लेसमेंटचं एक इक्वेशन आपल्याला माहितीच आहे, a साइन ऑफ ओमेगा टी प्लस फाय. आता काही ॲट टी इज इक्वल टू हे डिस्प्लेसमेंट आहे, काहीतरी टी एवढा टाईम गेलेला आहे, स्पेंट झालेला आहे. सो आफ्टर दॅट टाइम t इज इक्वल टू t प्लस 2 बाय ओमेगा. द डिस्प्लेसमेंट विल बी, म्हणजे एवढा काहीतरी वेळ गेल्यानंतरचं डिस्प्लेसमेंट किती झालं, x इज इक्वल टू a साइन ऑफ स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये ओमेगा इंटू t प्लस 2 बाय ओमेगा प्लस फाय. म्हणजे आपण इथं काय केलं आहे, स्मॉल t हा जो आहे ना त्याच्या जागी ही व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट
केले. मल्टिप्लाय करायचं आहे आतमध्ये. सो इक्वेशन मॉडिफाय झालं x इज इक्वल टू ए साइन ऑफ ओमेगा टी. आता इथे ओमेगा ओमेगा इथे कॅन्सल होणार प्लस 2π प्लस फाय. आता 2π प्लस दिस थिंग आहे त्यामुळं ट्रिग्नॉमेट्रीच्या रूलनुसार साईनच येणार आहे. सो साइन ऑफ 2π प्लस थिटा इक्वल टू साइन थिटा. त्या रूलनुसार डिस्प्लेसमेंट एक्स विल बी इक्वल टू ए साइन ऑफ ओमेगा टी प्लस फाय. म्हणजे तेच इक्वेशन आलेलं आहे. म्हणजे त्यावरून आपण काय म्हणू शकतो. सो दिस रिझल्ट शोज दॅट पार्टिकल इज ॲट द सेम पोझिशन आफ्टर द टाइम 2π बाय ओमेगा. एवढ्या वेळेनंतर पार्टिकल कुठं आलेला आहे, सेम पोझिशनला आलेला आहे. दॅट मीन्स द पार्टिकल कम्प्लीट्स वन ऑसिलेशन इन टाइम 2π अपॉन ओमेगा. एवढ्या वेळेमध्ये पार्टिकल एक कम्प्लीट ऑसिलेशन करतो, पूर्ण करतो. सो इट कॅन बी शोन दॅट स्मॉल टी इक्वल टू कॅपिटल टी, टाइम पिरियडसाठी कॅपिटल टी यूज करतो, इक्वल टू 2π अपॉन ओमेगा is the minimum time after which it repeats. Hence, period capital T is given by 2π upon omega. आता इक्वेशन आपल्याला हे माहितीच आहे अँग्युलर फ्रिक्वेन्सीचं. ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू के बाय एम, वेअर के इज द फोर्स पर युनिट डिस्प्लेसमेंट अँड एम इज द मास. So which is equal to acceleration per unit displacement. Hence ओमेगा इथे बघा, इथे ओमेगा आहे आणि ही स्क्वेअर टर्म आहे त्यामुळे रूटमध्ये जाणार ओमेगा म्हटल्यानंतर. therefore t will be equal to 2π upon under root acceleration per unit displacement. Hence t is equal to पिरियडचा फॉर्म्युला आहे 2π under root m upon k. So this is the formula for the period of SHM, 2π under root m by k. Now frequency of SHM. फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला आपण बघणार आहे. सिम्पली रेसिप्रोकल ऑफ द टाइम पिरियड इज फ्रिक्वेन्सी किंवा नंबर ऑफ ऑसिलेशन परफॉर्म बाय द पार्टिकल परफॉर्मिंग SHM. So number of oscillations per unit time is called frequency of SHM. So in time t particle performs 1 oscillations. Hence in unit time it will performs 1 by t oscillations. Therefore frequency small n equal to 1 by t equal to omega upon 2π equal to 1 upon 2π under root k upon m. कारण ह्याचाच रेसिप्रोकल इथे येणार आहे, which is nothing but the frequency of a SHM.